तुम्ही जेव्हा राधा झाला होता तर त्याची थोडीशी आम्हाला माहिती सांगा की कसं काय तुमचा प्रवास होता किंवा तुम्ही किती वर्षाचे होतात तेव्हा. नमस्कार. हा राधा पोऱ्या जो होतो त्याचा जो नवस असतो तसं तुम्ही बोललात की तुम्ही नवस केला सर्वांसाठी नवस केला असे आपल्या समाजातील लोक नवस करत असतात. पण समजा दोघांचा आहे किंवा तिघांचा आहे मग त्याच्यामध्ये कसं ठरवतात की कोणता व्यक्ती राधा होईल. तर जसा अथर्व पोऱ्या झाला तर जेव्हा तो घरी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या पाया पडता. मग हा जो बदल असतो तेव्हा त्याच्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला काय. कारण मला सांगा आता बघा कसं आहे आता पालखी तर आपल्या गावातच येते बरोबर. पण आपला पोऱ्या जो आहे देवीच्या रूपाने 5 गावात किंवा 8 गावात येते. आता देवीवर ज्या लोकांची श्रद्धा आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय संदेश द्यायचा. मला एक प्रश्न होता आता जेव्हा राधासोबत म्हणजे पोऱ्या जेव्हा आमच्या घरी येतो तेव्हा 30 ते 40 लोक किंवा 35 लोक असतात सोबत. आता तुम्ही म्हणताय की जसं दिव्यागड काकोली शिस्ता एवढ्या गावात तुम्ही फिरता अजून पण गाव आहे. तर तुम्ही जेव्हा रात्र होतं तेव्हा परत तुम्ही येता की त्याच गावामध्ये कोणतं तरी तुम्हाला घर असतो आणि तुमचं एवढं जेवण खावं 30-40 लोकांचं म्हणजे कसं मॅनेज आजी मकरंद मला सांगा आपला काय संदेश आहे म्हणजे देवीवरती तरी श्रद्धा कशा प्रकारे ठेवायला पाहिजे. मकरंदजी अतिशय चांगल्या तुम्ही पद्धतीने एक प्रश्न विचारलेला. तर मी तर म्हणतो की तरुण पिढीचा आपल्या माऊलीवर आता आणखी मला प्रश्न होता की अथर्व तर आता पोरे तुम्ही पण जवळजवळ पोऱ्या म्हणजे झाला 1900 मध्ये. तर जे जे नियम असतात आपल्याला पाळायचे ते नियम काय असतात. नियम म्हणजे केलं तर श्रद्धेने केलं सर्व होतं. ते त्यांना भेटतात त्यांच्यासोबत नाचतात पण तेव्हा काय असं म्हणजे असतो का अथर्व म्हणजे तुला ते त्यांच्या घरी वगैरे घेऊन जातात किंवा असं काय असतो का. घरी घेऊन जातात म्हणजे आपण पालखी खेळते जेव्हा गावात असतात तेव्हा ते आपले म्हणजे जे पोळे झालेले सिनियर वगैरे असतात त्यांच्या घरी गावं लागतं ती मनोभावी भक्ती किंवा त्या दिवसांमध्ये देवीला भेटण्यासाठी कसं राहावं. बघा मुळात मी असं म्हणतो की आपण सर्व बोलतो की पहिलेच आपल्या गावदेवी तिला आपण हा मान देतोच आणि ते द्यायलाच पाहिजे. गावदेवी माते की जय चिंचवड की जय. तर नमस्कार मित्रांनो माझं नाव मकरंद बैर आणि आपला यूट्यूबचा चॅनल आहे इन्फॉर्मेटिव्ह मॅक. आजची व्हिडिओ खूप दिवसांनी बनवतोय पण आजची व्हिडिओ तुम्हाला अशी बनवतोय की तुम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा. आपल्या शिमगा चालू आहे आपल्या बोर्ली गावामध्ये. तर माझ्यासोबत आज जे आहेत ते आहेत महेंद्र काका आणि त्यांचा मुलगा अथर्व. ओके आजची जी व्हिडिओ आहे तुम्हाला तर माहिती असेल की जेव्हा पण शिमगा येतो तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये राधा येते आणि ती नाचते. तर आजचा जो आपला विषय आहे तो याच विषयावर आहे कारण का काका जे आहेत ते 1995 मध्ये राधा झाले होते. माझा जन्म पण नाही आहे 2000चा आहे. आणि आपला अथर्व आहे तो आता गेल्या वर्षी आणि या वर्षी मला वाटतं पुढच्या वर्षी पण असेल तर राधा राहणार. तर याबद्दलचे जे विषय आहेत ते आपल्याला तुम्हाला या चॅनलबद्दल सांगणार आहे. जी मुलाखत आहे ती आपण आता सुरू करू. तर चला. तर काका आपल्याला जो आता विषय सांगायचा आहे तर जसं आपण पहिलं म्हटलं होतं की 1995 साली तुमचा राधा तुम्ही झाला होता. तर तुम्ही जेव्हा राधा झाला होता तर त्याची थोडीशी आम्हाला माहिती सांगा की कसं काय तुमचा प्रवास होता किंवा तुम्ही किती वर्षाचे होतात तेव्हा. नमस्कार. मी महेंद्र पांडू पाटील राहणार बोटी पंचायत. आज आई माऊलीबद्दल मला सांगायला खूप अभिमान वाटतोय आणि ते म्हणजे पहिले जे तुमचं स्वागत करतो ते म्हणजे मकरंदजी पैर. खरोखरच एक चांगला उद्देश एक चांगला संदेश त्यांच्या मार्फत त्या देवीचा चांगला उदो होण्यासाठी त्यांचे प्रयत्न चांगले आहेत. आणि आई चिंतवतीने प्रार्थना करतो की त्यांच्या यूट्यूब चॅनलला चांगला सबस्क्राईब होते आणि चांगले लाईक मिळू दे अशी त्यांना प्रार्थना करतोय. आणि मला त्यांनी प्रश्न केलेला आहे की तुम्ही 1995 साली पोऱ्या झालेला. खरोखर मी सांगायचं मला कारण होतं की माझ्यावरती थोडं मी जेव्हा ते खूप लहान होतो जवळजवळ काहीतरी 14-15 वर्षाचा असेल त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी एक नवस केलेला होता की आणि माझी एक बिमारी अशी होती की मी झोपेमधून उठायचो आणि उठून म्हणजे असं काहीतरी असे बडबड असं करत राहायचो. त्यामुळे माझ्या आईवडिलांना एक आईवडिलांनी माझ्या आपल्या माऊलीकडे चिंचवाडीकडे प्रार्थना केली की जर माझ्या मुलाचं हा जे काय वाईट दोष आहे किंवा काय जो बडबडणे आहे किंवा झोपेतून उठणं हे विषय आहे ते जर तू दूर केलेस तर तुझ्या चरणाजवळ मी 5 वर्ष नाचवेल. हा तसा माझ्या आईवडिलांनी नवस आई चिंचवाडीकडे केला आणि त्याची पूर्तता माऊलीने लगेच दुसऱ्या क्षणातच केली. त्यानंतर केल्यानंतर मी लगेचच आईने मला सांगितलं की बाबा तुझं जी काय अडचण होती ती दूर झालेली आहे. त्याप्रमाणे मी 1995 साली
पोऱ्या झालो. आणि जे काय माझं दुखणं होतं किंवा जो काय माझा आजारपण होता तो आई माऊलीच्या कृपेने दूर झाला. ओके. आता जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला एक छोटीशी आपली हे होतं आजार होता की काही ते आपली छोटीशी बिमारी होती की तुम्ही उठायचं. तसं आता आपला अथर्व जो आहे तो पण गेल्या वर्षी राधा झाला. तर अथर्व तुझं पण काय असं होतं की म्हणजे तू पप्पा बोलले की किंवा काय झालं होतं तुझ्या याच्यात तू राधा झाली? मला पण ॲक्च्युली म्हणजे काहीतरी मला दमाचा त्रास होता ओके. लहानपणी. म्हणजे तेव्हा माझ्या घरच्यांनी नवस केलेला देवीजवळ की 3 वर्ष जर माझा दमा निघून गेला तर 3 वर्ष मला नाचवते तुझ्या. म्हणजे तुला दम्याचा त्रास होता म्हणजे उपचार वगैरे चालू होते? उपचार चालू होते तेव्हा. पण जेव्हा आई माऊलीला तू बोललास तेव्हा तो त्रास एकदम बंद झाला. हा, बंद झाला पूर्ण. अच्छा. मग त्यामुळे तुझा आता असा राहिला. आता तुम्ही पहिले 5 वर्ष नाचायचा, हो, 5 वर्ष. आता तुम्ही 3 वर्ष 3 वर्ष. नाचायचा. म्हणजे 2 वर्ष थोडी कमी झाली. ठीक आहे. तर काका आता कसं आहे की आपला बोरली गाव तर खूप मोठं आहे आणि खूप लोक असे नवस करत असतील देवीला की म्हणजे नॉर्मल नवस तर असतातच की देवी आमच्या पाठीशी राहा, आम्ही धंद्यामध्ये यावं ते यावं. पण आता जो हा राधा पोऱ्या जो होतो त्याचा जो नवस असतो, जसं तुम्ही बोललात की तुम्ही नवस केला, सर्वासाठी नवस केला, असे आपल्या समाजातील लोक नवस करत असतात. पण समजा दोघांचा आहे किंवा तिघांचा आहे, मग त्याच्यामध्ये कसं ठरवतात की कोणता व्यक्ती राधा होईल किंवा कसं? मी खरं म्हणजे असं आहे की आपल्या समाज लेवलवरती आपला पोऱ्याचा एक कार्यक्रम होत असतो. समजा आज जर समजा नवीन पोऱ्या असेल तर त्याला 1 वर्ष अगोदरच आपल्या समाजामार्फत त्याला प्रॅक्टिससाठी नाचवलं जातं. ते झाल्यानंतर प्रॅक्टिस नाचवल्यानंतर तो मुलगा मग फिक्स होतं आणि नंतर मग जो दुसऱ्या वर्षाला जो दुसरा मुलगा नाचायचा येत असेल तो त्याला त्या वर्षात यायला लागतो. त्यानंतर मग तो झाल्यानंतर मग त्या ॲटेम्प्टमध्ये त्याला नंबर लागतो. असं आहे. म्हणजे शक्यतो आपल्याला समाजामार्फतच आपल्या क्रमवारी भेटते आणि त्यानुसार आपण पोऱ्या होतो. आणि अथर्व आता समजा तू झाला होता पोऱ्या, बरोबर? तर पोऱ्या झाल्यानंतर म्हणजे तुझ्या आयुष्यात समजा तुझा दम्याचा त्रास तर गेला, पण अजून काही तुला असा बदल वाटला की तुझी मन वगैरे किंवा असं देवीचं वगैरे काय तुला फरक वाटला? बदल वाटला पहिल्यापेक्षा बदल म्हणजे मानसिक थोडा तणाव वगैरे कमी होता. पहिला मी म्हणजे असा आगाव होता, आता थोडा म्हणजे बदल झाला माझ्यामध्ये. त्याच्यामध्ये बदल. ठीक आहे. ही गोष्ट सुद्धा एकदम वेगळीच आहे की जे लोक राधा होतात त्याच्यामध्ये थोडा बदल होता. आणि मी स्वतः पण बघितलंय आता की दोघं का माझे म्हणजे मित्रच आहेत ते पण थोडे होते, पण आता ते एकदम थोडे बदलले. शेवटीला देवी तुमच्या थोडा अंगामध्ये. मी पोऱ्याबद्दल तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला मी भरडकोला पोऱ्या झालेलो होतो, खरोखर माऊलीचा एक महिमा सांगतोय. त्यावेळेला आपल्या देवीचा जो आपला हे असतो ना, शृंगार असतो ना, एक सोन्याचा शृंगार असतो आणि एक शिका असतो. ते शिका चढवल्यानंतर आपल्याला ते मुलं आईचा माऊलीचा आपल्या रूप आपल्या ॲटिट्यूड आपल्या अंगामध्ये येतो. खरोखर माझ्या डोळ्यामध्ये शारा येतात की ज्यावेळेला आपल्या सर्व पंचकमिटीचे लोक, सर्व समाजाचे लोक, काही देवीभक्त असतात ते आपल्या मंदिरामध्ये येतात. मंदिरामध्ये आल्यानंतर जो देवीचा जो शिखा एक असतो आणि एक शृंगार असतो, तो शृंगार जेव्हा जो होणारा पोरे असतो ना त्याच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर ना ते एक भावनाच वेगळी असते की माऊली खरोखर आपल्या तिचा अभिमान सर्वांना आहे, पण एवढं समाधान वाटतं ना की माऊली आपल्या प्रत्यक्षामध्ये आपल्या हृदयामध्ये आहे असं वाटते. आणि बघण्यासारखं म्हणजे एवढं आहे की आता समजा आपण चालतो, समजा इथून मी दिवाळीला चालत गेलो, 1 किलोमीटर चालत गेलो तरी थोडं पाय वगैरे दुखतात. पूर्ण तुम्ही 5-5, 6-6 गाव तो म्हणजे पोऱ्या एवढा नाचतो आणि त्याला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती हसूच असतो. म्हणजे पाय वगैरे त्यांचे जमतात की नाही जमतात त्याचा भानच नाही असं. नाही, ती माऊलीची कृपा आहे. तर माझा एक असं किस्सा होतं की भरडकोला माझ्या माऊलीचा विषय सांगतो. मी ज्यावेळेला पोऱ्या होतो भरडकोला मी नाचायला गेलो होतो. म्हणजे सर्व आमचे जे खेळे होते ते खेळी झोपडीच्या दिशेने गेले चालत, तसं मी पण गेलो. पण दिशेने गेल्यानंतर माऊलीचा जो या सण सोन्याचा शृंगार तो असं तुटला गेला ऑटोमॅटिकली. तुटल्यानंतर पण ते माऊलीचे शृंगार म्हणजे बघा एक महत्त्व काय, ते जे दागिने होते ना ते जरा सुद्धा कुठे खाली पडले नाही. ते सर्व साडीला चिकूनच राहिले होते, म्हणजे खालीच पडले नाही. म्हणजे असं एक माऊलीचं आपल्याला एक महत्त्व आहे, चमत्कार आहे. आणि माऊली सर्वांच्या हाकेला धावणारी आहे. कुणी आणि श्रद्धेने भावाने तुम्ही ते माऊलीला आवाज दिलात तर ती नक्की तुमच्या हाकेला धावून. तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता. आता समजा मला अथर्व आहे, आता अथर्व नेहमी आता कुठे परीक्षेला चाललाय किंवा कुठे पण चाललाय तर तो तुमच्या पाया पडून जातो. आता जसा अथर्व पोऱ्या झाला तर जेव्हा तो घरी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या पाया पडता. मग हा जो बदल असतो तेव्हा त्याच्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला काय? कारण मला सांगायला आनंद असं वाटतोय की ज्या वेळेला अथर्व आम्हाला माहिती की आज पोऱ्या होणार आहे, तो पोऱ्या होण्या अगोदर आम्ही त्याच्या व्हायला जाणार आहे त्यावेळेला आम्ही त्याचे स्वतः पाया पडतो. कारण का ते पाया पडण्याचा उद्देश एक असं की तुझा आज माऊलीचं रूप होणार आहे. आज माऊली त्याच्या
त्याच्या पाठीशी उभी राहणार आणि तो त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे माऊली मुले तो तिकडे त्याला मान पान भेटणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला मान देतो आणि तो ज्यावेळेला राधेचं काम पूर्ण होतो त्यावेळेला तो मुलात जसा आपला मुलगा होतो त्याप्रमाणे ते मुलगा माझा जो असेल तो आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो. पण आत्तापर्यंत आम्ही जोपर्यंत माऊली बसलेली आहे, जोपर्यंत माऊली आपल्या घरी माहेर वसीला जाईत नाही तोपर्यंत आम्ही ते पाया पडणार. आणि जेव्हा आपली माऊली सासरला सासरी जाईल त्यावेळेला मी आता आमच्या स्वतः पाय पडेल. बरोबर. असं हे सगळं खूप वेगळं आहे. आता जसा हा पण आहे मला ओळख. आता तरी सध्या मी आता आम्ही पाय पडतो आई वडील आम्ही सर्व पूर्ण कुटुंब. कारण का तो हा देवीचा शृंगार आहे म्हणून. बरोबर. पण ज्या वेळेला माऊली आपल्या घरी जाईल त्यावेळी त्या शृंगार तो थोडंसं म्हणजे शृंगारमध्ये कमी सारखं होईल आणि मग नंतर मग आता आमच्या आई वडिलांच्या पाय पडत. सध्या तरी तो आज आई आपल्या इथे साने बसले तो पण आम्ही त्याला मानपान एक माऊलीच्या रूपात देतो आणि आम्ही त्याच्याच पाया पडतो. बरोबर. आता बघा कसं आहे, आता पालखी तर आपल्या गावातच फिरते बरोबर. पण आपला पोऱ्या जो आहे देवीच्या रूपाने 5 गावात की 8 गावात फिरतो. आता देवीवर ज्या लोकांची श्रद्धा आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय संदेश द्यायचा? मी तर असं म्हणेन की आपल्या देवीचा आज पंचक्रोशात खूप नाव आहे. बरोबर. खूप तिच्या नावाची गाणी सुद्धा आपण बघतो आणि गाणं जरी ऐकल्यानंतर आपला मन भरून येतो. तर आपली माऊली पहिले कापोलीला जाते, नंतर शिस्त्यामध्ये जाते, नंतर दिव्यागरमध्ये जाते, नंतर भरडकोला जाते. तर काय होते सर्वांना असं वाटतं की आपल्या घरी आई माऊलीचा पाऊल आपल्या घराला लागायला पाहिजे. हा एक प्रत्येकाची इच्छा असते. ती इच्छा माऊली पूर्ण करून घेते. नाही असं म्हणत नाही. आपण भरडकोला जातो, शिस्त्याला जातो, कापोली जातो. पण आम्ही भरडकोला जाताना आम्ही आई माऊलीचं एक सांगतो तुम्हाला. कारण काही ठिकाणी खूप पालख्या जातात पण इथे तिथे आपल्या भरडकोला आई माऊली म्हणजे एक राधेच्या स्वरूपात ती माऊलीच जाते. त्यांना पण असं वाटतं की आपली माऊली कशा ना कशाच्या रूपात तरी येते, राधेच्या रूपात का म्हणा पण ती येते. पण ज्या वेळेला पोऱ्या तिथे जातो त्यावेळेला काही कोळी बांधव असतात ना ते मला वाटतं तिथे पोऱ्याला बोलता येणार नाही तिथे ते माऊलीच्या रूपात बघतात आणि त्या माऊलीच्या रूपामध्ये त्या पोऱ्याजवळ नवस करतात की बाबा जे काय अडीअडचण असेल ती त्या नवसाप्रमाणे ते बोलतात आणि ती नवसाची पूर्तता मला वाटतं त्या दुसऱ्या वर्षाला होते. आणि ज्यावेळेला दुसऱ्या वर्षी आपण तो पोऱ्यावर परत जातो त्यावेळेला तोच केलेला नवस त्या पोऱ्याच्या मार्फत तो आणि पोऱ्याच्या मार्फत आणि माऊलीच्या रूपात ते तिथे ते पूर्णत्व करतात. आणि म्हणजे जे काही दिलेले बोललेली वासना असेल ती माऊलीच्या रूपात ते तिथे पूर्ण करून टाकतात आणि त्यांचा नवस तिथे पेटतात. म्हणजे एवढा आपल्या देवीचा महिमा आहे की देवीची म्हणजे त्यांची इच्छाच असणार की देवी माझ्या तू घरी गाव फिरतो. कारण सर्वांना देवीबद्दल आदर आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि सर्व श्रद्धेनेच येतात. आणि सर्वांना असं होतं की एखादा खेळ जर मी सांगतो तुम्हाला जर एखादा खेळ कोणाच्या घरी गेला ना तर ते खूप नाराज होतात की बाबा आपला देवीचा खेळ हे प्रत्येक त्यांच्या घरोघर गेला पाहिजे असा सर्वांचा एक उद्देश असतो. ठीक आहे. मला एक प्रश्न होता. आता जेव्हा राधासोबत म्हणजे पोऱ्या जेव्हा आमच्या घरी येतो तेव्हा 30 ते 40 लोक किंवा 35 लोक असतात सोबत. आता तुम्ही म्हणताय की जसं दिव्यागर, कापोली, शिस्ता एवढ्या गावात तुम्ही फिरता, अजून पण गाव आहेत. मग तुम्ही जेव्हा रात्र होतं तेव्हा परत तुम्ही येता की त्याच गावामध्ये कोणतं तरी तुम्हाला घर असतो आणि तुमचं एवढं जेवण खावं 30-40 लोकांचं म्हणजे कसं ते मॅनेज होणार? आजी मकरंद मला सांगायला एक आनंद असा वाटेल की आपल्या माऊलीचा खेळ आपल्या चितमादेवीच्या मंदिरातून जवळजवळ काहीतरी 11:30 दरम्यान आपण पहिलं कापोली जातो. मला चांगलं आठवतं की मी जेव्हा 1985 साली ज्यावेळेला पोरं झालो त्याच पद्धतीने जेवणाची व्यवस्था आणि आता 2026ला सुद्धा जेवणाची व्यवस्था कापोली गावामध्ये, शिस्ते या गावामध्ये आणि दिव्यागर गावामध्ये आणि भरडकोला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या आपल्या खेळी लोकांची जेवणाची व्यवस्था, आंघोळीची म्हणा सर्वच चांगल्या पद्धतीने व्यवस्था ह्या तिन्ही गावामध्ये केली जाते. तर मी तर म्हणेन की अशा लोकांना खरोखर म्हणजे देवीची श्रद्धा खूपच आहे त्यांच्यावरती. त्यांच्या श्रद्धा खूपच आहे. त्यामुळे श्रद्धा आहे म्हणूनच ती लोक सर्व जाणाऱ्या खेळांची चांगल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था करतात. बरोबर. एवढं जेवण वगैरे देणे एवढ्या लोकांना हो. ठेवणे ही पण खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि एवढं त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना असं काही त्रास वगैरे नाही वाटत. एवढा वर्ष ते करत आले म्हणजे त्यांना असं त्रास वगैरे नाही वाटत म्हणून ते तुम्हाला डायरेक्टली बोलवतात आणि एवढ्या गावामध्ये करतात. खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. कौतुकास्पद बरोबर आहे. कारण एवढ्या लोकांचा जेवणाची व्यवस्था करणं म्हणजे आताच्या काळात कठीण आहे.
पण त्यात माऊलीची कृपा मानावी लागेल. बरोबर. आणि त्या कृपेने ते सर्व श्रद्धेने सर्व करत असतात आणि खरं चांगली खेळाची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे त्याचा मी तर कौतुक करण्यासारखी ती सर्व व्यक्ती आहेत जे लोक जेवणाची आणि आपल्या खेळी लोकांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करतात. त्या लोकांचे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. मग या टायमामध्ये तुम्ही सगळे एकाच घरामध्ये असतात की आपल्याला 2-3 घरं दिलेली असतात त्या टायमामध्ये? पुढे आता समजा तुम्ही इकडून गेलात कापोलला, हां तर कापोलमध्ये एकच घर आपला नेमलेला असतो की घरं बदलत असतात? नाही, घरं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. आता समजा मला वाटतं रात्रीचा पहिला खेळ आपला हा कापोली गावात जातो. बरोबर. त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो घर फिक्स असतो त्या घरामध्ये आपण वस्ती करतो. बरोबर. नंतर मग सकाळी उठून त्यांचं काय आंघोळी वगैरे करून नंतर लोक गावामध्ये खेळ घेऊन जातात. बरोबर. नंतर ते झाल्यानंतर मग आपण दुपारच्या वेळेला शिस्त्याला जातो. बरोबर. शिस्त्यावरून मग जेवणाचा कार्यक्रम झाला की नंतर मग आपण परत दिव्यागृहमध्ये जातो. दिव्यागृहमध्ये नाश्ता पाणी जेवण वगैरे झाल्यानंतर मग आपण भांडुपलावी जातो. पण सर्वच लोक अतिशय मनोभावे आपल्या देवीला चांगल्या मानतात आणि त्या पद्धतीने ती जे आपले खेळी लोक गेलेले असतात त्या लोकांची चांगली जपणूक करतात असंच मला म्हणावं लागेल. आणि आता समजा तुम्ही बोर्लीतून निघाला तर मग जवळजवळ समजा पहिला आपण कापोलला जातो, कापोल. शिस्त्याला जातो, हां. दिव्याकडला, नंतर दिव्यागड. भरटपूरला, मग परत आपल्या गावामध्ये गावामध्ये. जातो. मग ह्या एवढे जे आपण फिरतो त्याला किती दिवस लागतात आपल्याला? तरी पण मला वाटतं आपण 2 दिवस तरी आपल्याला लागतातच आणि दुसऱ्या दिवसाला मला वाटतं आपण रात्रीच्या वेळेला आपण आपल्या घरी येतो परत घरी येतो. म्हणजे लगभग 2 दिवस आपण आपलं घर सोडून दुसऱ्या हो. गावातून फिरून आपण पुन्हा आणि माऊलीचे बघा पुण्य मला पुन्हा सांगावं लागेल की बघा सर्व लोक जे खेळी गेले असतात ते विदाऊट अनवाणी चपला घालून ते सर्व पूर्ण घरोघर जातात आणि पूर्ण गाव हे जायचं. ते एक माऊलीची कृपा म्हणायला लागेल. बरोबर. आता जेव्हा बघा आपण 2 किलोमीटर जर चालत गेलं तरी आपल्या पायात चटके लागतात. बरोबर. पण ती माऊलीची एवढी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने सर्व लोक खेळी लोक जातात आणि चांगल्या खेळाचं जो आपल्या देवीचं नाव आहे तो चांगल्या पद्धतीने त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतात. बरोबर. तर बघा आज एक प्रश्न होता मला की आताची जी तरुण पिढी आहे जे थोडे जेनझी आहेत म्हणजे 2005च्या नंतरचे वगैरे, तर त्यांच्यासाठी आपला काय संदेश आहे? म्हणजे देवीवरती तरी श्रद्धा कशा प्रकारे ठेवायला पाहिजे? मकरंजी अतिशय चांगल्या तुम्ही पद्धतीने एक प्रश्न विचारलेला. तर मी तर म्हणतोय की तरुण पिढीचा आपल्या माऊलीवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला आपण बघतो. आज तिचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे सर्व मुंबईकर हे माऊलीच्या भेटीसाठी आवर्जून येतात. भले आता ज्या मुंबईची गणेश आपण बघितल्यात, भले ते एस टीमध्ये फुल असते किंवा ट्रेन कशा पद्धतीने भरलेली असेल त्याची विचार न करता आपल्या फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीसाठी एक श्रद्धेने आपल्या घरी येतात आणि सर्वांची श्रद्धा आहे आणि त्या ही अशी श्रद्धा आपण सर्वांनी कायमस्वरूपी ठेवूया आणि माऊलीचा ज्या वेळेला आपला कार्यक्रम असेल, शिमगा म्हणा, महाप्रसाद म्हणा, त्यावेळेला सर्व भक्तांनी आपल्या माऊलीच्या श्रद्धाप्रती आपुलकीने माऊलीसाठी वेळ द्या आणि देतातच असं मला म्हणावं लागेल. बरोबर. आता आणखी एक मला प्रश्न होता की अथर्व तर आता पोरे, तुम्ही पण जवळजवळ पोऱ्या म्हणजे झाला 1900 मध्ये, तर जे नियम असतात आपल्याला पाळायचे तर ते नियम काय असतात? नियम म्हणजे केलं तर श्रद्धेने केलं सर्व होतं. नियम म्हणजे असं की ज्या वेळेला आपण माऊलीचा शृंगार आपल्या जो देवीचा जो एक हे असतो, शिका असतो आणि एक जो देवीचा शृंगार असतो एक सोन्याचा, तो शृंगार घातल्यानंतर त्याची जपणूक एवढी म्हणजे घातल्यानंतर करायची अशी असते की जर आपण अनवणी चालत असतात जोपर्यंत देवी आपल्या सानेवर आहे तोपर्यंत पायामध्ये चप्पल कुठे घालायची नाही, कुठे म्हणजे गर्दीमध्ये किंवा असं कुठे जायचं नाही. खूप चांगल्या पद्धतीने माऊलीचा जर आपण जे काही नियम आहेत जर आपण स्वतःहून जर केले तर ती माऊली आपल्या हाकेला नक्कीच धावते. आणि जर देवीचा म्हणजे असं की समजा आज आपल्याकडे शृंगार आहे त्यामुळेच नाही तर आपण आपल्या माहिती आपण पोऱ्या आहोत तर त्या पोऱ्याप्रमाणे आपण सगळी म्हणजे जेवढी मुलं 3 का 4 मुलं पहिले नाचत होती तर ते विदाऊट चपलेने जोपर्यंत देवी आपल्या घरी जाईत नाही, माहेरी जाईत नाही, आता समजा माहेरी आलेले आहे, जोपर्यंत ती सासरी जात नाही तोपर्यंत जो झालेला पोऱ्या असतो तो अनहोनी म्हणजे विदाऊट चपलेने तो पूर्ण गावात फिरत असतो. एवढंच मला म्हणावं लागेल. पूर्ण जेवढा 7 दिवस अजिबात 7 दिवस तो म्हणजे विदाऊट चपलेने राहतो, चप्पल वगैरे घालत नाही, काय नाही, म्हणजे पूर्ण 7 दिवस असंच फिरायचं असतो. जो पण पोऱ्या होईल तो. हो. पण जे म्हणजे पोऱ्यासोबत जे दुसरे व्यक्ती असतात जसे की खेळी असतात तर खेळी लोक पोऱ्यासोबत असताना तर चप्पल नाही घालत, पण त्याच्यानंतर ते लोक चप्पल घालू शकतात. नाही म्हणजे जोपर्यंत खेळी आहेत, खेळी असताना कोणताही खेळी ते सुद्धा लोक जे खेळी लोक असतात ना ती पण जे लोक आहेत ना ती पाय चप्पल घालत नाही.
आणि ज्या वेळेला खेळ आपला इथं घरी आल्यानंतर मग ते नंतर मग घरी गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते चप्पल घालतात. पण शक्यतो पोऱ्या असतो तो पोऱ्या आपला असतो ना, तो पोऱ्या आपल्या चप्पल घालतच नाही. ज्या वेळेला इथे देवी बसलेली आहे सानेवरती आणि ज्या वेळेला ती माहेरी जाईल, आता माहेरी आहे आपल्याकडे, आणि जेव्हा सासरी जाईल त्यावेळेला ती पोरं देवी बसल्यानंतर चप्पल घालतात. मला अजून एक असा म्हणजे प्रश्न होता की समजा आता अथर्व तर गेल्या वर्षी झाला, तो नवीन आहे, तर त्याच्या अगोदर पण पोऱ्या झालेल्या असतात, मग ते त्यांना भेटतात, त्यांच्यासोबत नाचतात, मग तेव्हा काय असं म्हणजे असतो का अथर्व, म्हणजे तुला ते त्यांच्या घरी वगैरे घेऊन जातात किंवा असं काय असतो का? घरी घेऊन जातात. म्हणजे आपण पालखी खेळते जेव्हा गावात आपल्या, तेव्हा ते आपले म्हणजे जे पोरे झालेले सिनियर वगैरे असतात त्यांच्या घरी जावं लागतं वैष्णवरी करायला. अच्छा, म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन खावं खावं लागतं. लागतं. पण त्याच्यामध्ये आता समजा 2 वर्ष अगोदर झालेल्या पोऱ्या आहे किंवा 3 वर्ष, पण त्यांच्याकडे जावं लागतं की जे अगोदर 5-5 वर्ष 10-10 वर्ष पोऱ्या झालेल्या आहेत त्यांच्याकडे पण जावं लागतं. त्यांचा म्हणजे असं मान राखावा लागतो आपल्याला. मान राखावा. ठीक आहे. मग ज्या वेळेला ते तुमच्याकडे असं जातात तेव्हा बेसिकली आपल्याला काय खावं लागतं, म्हणजे गोडधोड असतं की पुन्हा जेवण वगैरे असतं असं? कसं म्हणजे गोड वगैरे दूध वगैरे काय देतील ते नाही. अच्छा, निष्ठा वगैरे म्हणजे हे पहिल्यापासून असंच चालत नाही. पहिल्यापासून. म्हणजे तुमच्या वेळेला पण हो, आमच्या वेळेला पण असंच होतं. कारण आम्ही 1985 साली तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे 1995 सालाला मी पोऱ्या झालेलं होतं. त्यावेळेला जी आमच्या अगोदर जुनी पिढी राधा झालेली होती, त्या राधा झाली होती ती लोक आम्हाला सन्मानाने घरी घेऊन जातात आणि तिथे काहीतरी उष्टाटी करण्यासाठी. आता त्यावेळेला मला वाटतं आम्ही त्यावेळेला गाव म्हणजे आपला बोरली गाव हा थोडासा कमी होता, आता छोटा होता, आता खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे त्यावेळेला आम्हाला तिथे लोक जेवण द्यायची, म्हणजे वरण भात वगैरे जेवण द्यायचं आणि त्याला मी जेवत होता. आताच्या वेळेला कसं जेवायला थोडंसं अवघड आहे. त्यामुळे तिथं जे पोऱ्या झालेले आहेत जुने, ती लोक आम्हाला जे कोण पोऱ्या असतो ना त्या पोऱ्याला सन्मानाने घेऊन जातात आणि त्यांना काही ना काहीतरी खाऊ पिऊ देत असत. बरोबर. माझा एक आता आपले चॅनलवरती एवढे प्रेक्षक वर्ग जमलेले असतील, बघत असतील, तर याच्यामध्ये आपले जे प्रेक्षक आहेत ते काही बाहेरच्या देशात आहेत, काही दुसरीकडे आहेत, कोणी गुजरातला आहे, त्यांनी देऊळ बांधलं वगैरे मदत केली. तर यांच्यासाठी तुमचा असा काय संदेश आहे की त्यांनी कशी मनोभावी भक्ती किंवा या दिवसांमध्ये देवीला भेटण्यासाठी कसं यावं? बघा, मुळात मी असं म्हणतो की आपण सर्व बोलतो की पहिलेच आपल्या गावदेवी तिला आपण हा मान देतोच आणि ते द्यायलाच पाहिजे. बरोबर. ही आपली जी गावदेवी आहे ही सर्वांच्या हाके धावणारी माऊली आहे. बरोबर. तुम्ही श्रद्धेने भक्तीने माऊलीजवळ नवस करा आणि ती नवसाची पूर्तता ती नक्कीच करून घेईल. कारण माझा अनुभव मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलेला आहे. त्यांनी माझी जे काय अडचण होती ती त्या माऊलीच्या कृपेने दूर झालेली आहे. तुम्ही श्रद्धेने भक्तीने माऊलीकडे नवस करा आणि तुमची नवसाची पूर्तता नक्कीच या माऊलीच्या रूपात होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि सर्वांनी श्रद्धेने आपल्या माऊलीच्या शिमगोत्सवाला आवर्जून तिच्या दर्शनासाठी या, एवढंच मला म्हणावं. आणि तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या माऊलीच्या, आणि आता आपण बघतोच आपल्या माऊलीची बसल्यानंतर जवळजवळ 9-10 वाजेपर्यंत माऊलीची ते लाईन असते. ती कशासाठी असते लाईन? तिने काही लोकांनी म्हणजे आपल्या माऊलीनी त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण केली, त्यामुळे ती लाईन चालली लागली ना. इथेच आपल्या प्रचिती माऊलीची केवढी मोठी लाईन बघायला दिसते, तुम्ही बघू शकता कधीपर्यंत गेल्यानंतर. 2-2 तास 3-3 तास बिचारे महिला वर्ग ते आपल्या ओटी काय किंवा काय जी नवस केलेलं असतं ते फेडण्यासाठी आपल्या माऊलीच्या इथं आलेले असतात. कशासाठी आलेले असतात? तिने नवस केलेलं असतं, त्या नवसाची पूर्तता त्या माऊलीने केलेली असते, म्हणून ते लोक 2-2, 3-3 तास आपल्या लाईनीमध्ये उभं राहून आपल्या नवसाची केलेली नवस आहे तर माऊलीमध्ये फेडण्यासाठी येतात. तर श्रद्धेने ती कशासाठी येतात? श्रद्धा आहे, आपुलकी आहे, भावना आहे म्हणून येतात. अशीच भावना ठेवून सर्वांनी मनापासून माऊलीला आवाज द्या, ती तुमच्या हाकेला नक्की द्यावं असं मी आपल्याला ग्वाही देतो. नक्कीच. आणि आता सगळे प्रश्न तर मी तुम्हाला विचारलेले आहेत. ऑलमोस्ट सगळे प्रश्न झालेले आहेत आपले, की तुम्ही कसं झाला, तुमचा काय प्रवास होता, कोणत्या गोष्टीमुळे आपला नवस होता, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. ह्या गोष्टी आता तुम्हाला सांगतो, मी पण आता जवळजवळ 25 ते 26 वर्षात आहे. मला पण या गोष्टी माहिती नव्हत्या. याच्या अगोदर पण मी गेल्या वर्षी व्हिडिओ केली होती, जवळजवळ 3,000 ते 4,000 लोकांनी बघितली होती आणि त्याच्यामध्ये मला चांगला प्रतिसाद भेटला होता. ही व्हिडिओ आज मी आशा करतो की त्याच्यापेक्षा जास्त लोक बघतील. पण याच्यामध्ये आता तुमचा एक असा मनोगत असेल की तुम्ही सांगू शकता आपल्याकडे. मकरंजी, मला पुन्हा सांगावं असं लागेल की मी ह्या गोष्टीसोबत माझी जी काय अडचण होती ती मी आपल्या समोर सांगितलेली होती.
आता माझ्या मुलांसंदर्भात मी तुम्हाला सांगतो की माझ्या मुलाचा सुद्धा असा प्रॉब्लेम होता की त्याला तो सुद्धा काहीतरी थोडंसं झोपेमध्ये काहीतरी त्याला अडीअडचण होती आणि दम लागत होता. आम्ही वारंवार त्याला बापा डॉक्टरांची इथे घेऊन जात होतो आणि कंटाळलेलो होतो सुद्धा, अक्षरशः कंटाळलेलो होतो की आता दम कधी जाईल काय जाईल. पण माऊलीला आम्ही श्रद्धेने नवस केला की माऊली, जसं तू माझं रक्षण केलं, तू माझी अडीअडचण दूर केलीस, तसं माझ्या मुलाचं सुद्धा तू जो काय दमा वगैरे काय जो आजारपण आहे तो दूर कर. तर तुझ्या चरणाजवळ सुद्धा मी त्याला हौशीने आनंदाने नाचवेन. आणि त्या माऊलीने माझी सुद्धा मनोकामना पूर्ण केली आणि माझ्या मुलाचं जो काय आजारपण दमाचा आजारपण होता तो त्या माऊलीच्या म्हणजे श्रद्धेने म्हणावं लागेल आणि तो श्रद्धेने तो माऊलीचा त्याचा हा जो दम होता तो निघून गेला. तेव्हा मला एवढंच म्हणावं लागेल, तुम्ही सुद्धा श्रद्धेने आपुलकीने आपल्या माऊलीवर विश्वास ठेवा आणि जो काय नवस असेल तो बिंदास माऊलीच्यापर्यंत तुम्ही मनातल्या मनात जर बोलात तरी त्याची पूर्तता करून देईल असं मला सांगता येईल. अतिशय सुंदर माहिती तुम्ही सांगितली आणि आता तुझा सुद्धा खूप आभार की तुम्ही आता तुम्हाला वेळ तर नसणारच, कारण का या 7 दिवसामध्ये आहे ना, तुला फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, कारण का तू आला, तू टाईम दिला त्याबद्दल, आणि काका तुम्ही टाईम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजकाल हेच आहे की टाईम तुम्ही देताय ती खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या लोकांना समजलं पाहिजे की हा ॲक्च्युली काय आहे, आपल्या देवीची महिमा काय आहे, कसं आहे. ह्या गोष्टी देवी जेव्हा आपल्या लोकांना समजतील तेव्हा लोकांना आपल्याला जागृती वाटेल. कारण का लोकांना काय वाटतं की आपला देव म्हणजे एक असा व्यक्ती असेल जो देवीचं रूप घेतो आणि तो येतो, नाचतो, म्हणे भावानी श्रद्धा करतात, पण त्यांना त्याच्या आता ही जी मागची तुमची कहाणी होती ना, ती मला नाही माहिती होती किंवा कोणाला नाही माहिती होती. आज अख्ख्या जगाला समजतं, अख्ख्या आपल्या गावाला समजतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता लोकांना समजेल की आपल्या देवीचा महिमा काय आहे आणि देवी आपली कुठे नेऊन आपल्याला कुठे ठेवू शकतो. आता किती लोकांना मोठ्या ठिकाणी लावलेलं आहे, किती लोकांचे धंदे मोठे केलेले. तर अशा या गोष्टी आहेत आणि तुम्ही सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर धन्यवाद. आजची ही जी व्हिडिओ आहे ती आपण इथे संपत आहोत आणि काकांनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार करतो. आणि देवीचा आपण गावदेवीच्या नावाने आता ही व्हिडिओ संपत आहोत आणि गणपती बाप्पाच्या नावाने ही व्हिडिओ संपत आहे. तर गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माते की जय, आई चिंचवाली माते की जय.